आपल्या सर्वांचं FS न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपण टाकळी हाजी आणि कवठे MI या गटामध्ये आहोत आणि या गटामधील तिन्ही उमेदवार या ठिकाणी उमेदवारी आपली दाखल केल्यानंतर प्रचाराची रंगत वाढलेली आहे। या जिल्हा परिषद गटामध्ये चौरंगी लढत जरी लागलेली असली तरी इथं कामाचा माणूस म्हणून राजेंद्रदादा गावडे यांचं पारडं जड आहे। रामोशी समाज आहे, आमच्या या सर्व समाजाने दौलतनानाच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहून ह्या उमेदवारांना विजय करण्याचा निर्धार आमच्या समाजाने खऱ्या अर्थानं घेतलेला आहे। या गटामध्ये भारतीय जनता पक्षाचे राजेंद्रदादा गावडे, जिल्हा परिषदेसाठी सुनीताताई, जिल्हा परिषदेसाठी राजेंद्रदादा गावडे, पंचायत समितीसाठी आमच्या या टाकळी गणामधून पंचायत समितीला सुनीताताई कळ या उमेदवार आहेत आणि कवठे गणामध्ये सांडवरताई त्या ठिकाणी उमेदवार म्हणून आहेत। या भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं रामोशी समाज खंबीरपणे उभा आहे, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। कारण या भारतीय जनता पक्षाने आम्हाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम या पक्षाने केलेलं आहे आणि दौलतनानाच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत असा आमचा निर्धार आहे। आद्य क्रांतीवीर राजीव उमाजी नाईकांचा, लोकनेते दौलतनाना शितोळे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपल्या सर्वांचं FS न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपण टाकळी हाजी आणि कवठे MI या गटामध्ये आहोत आणि या गटामधील तिन्ही उमेदवार या ठिकाणी उमेदवारी आपली दाखल केल्यानंतर प्रचाराची रंगत वाढलेली आहे आणि त्याच प्रचाराच्या सन्मानार्थ या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेचे काही पदाधिकारी आपल्या पूर्ण समाजाच्या ताकदीनिशी या गटामध्ये काम करत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जे दौलतनाना शितोळे आहेत, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष, त्यांच्या माध्यमामधून या ठिकाणी पदयात्रा काढून त्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा या ठिकाणी देणार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची 7 तारखेला मतदान होणार आहे आणि उमेदवारसुद्धा या टाकळी हाजी आणि कवठे MI या गटामधून अतिशय तुल्यबळ एकमेकांचे स्पर्धक उभे आहेत। तर तुम्ही जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून काय सांगणार? खरं तर आता आपण पाहतोय की या जिल्हा परिषद गटामध्ये चौरंगी लढत जरी लागलेली असली तरी इथं कामाचा माणूस म्हणून राजेंद्रदादा गावडे यांचं पारडं जड आहे आणि त्याचबरोबर आमच्या जय मल्हार क्रांती संघटना आदरणीय लोकनेते दौलतनाना शितोळे या भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय तर आहेत, पण त्याचबरोबर आमचा जो काय रामोशी समाज आहे संपूर्ण या टाकळी असेल, कवठे गण असेल, संपूर्ण जिल्हा परिषद गटामधला जो काही रामोशी समाज आहे, आमच्या या सर्व समाजाने दौलतनानाच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहून ह्या उमेदवारांना विजय करण्याचा निर्धार आमच्या समाजाने खऱ्या अर्थानं घेतलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर काय तुमचं नियोजन, काय तुमच्या संघटनेकडून? त्या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या समाजाला प्रत्येकाला त्या गोष्टी या निवडणुकीबद्दल समजावून सांगत आहेत, सर्वांना समजावून सांगून झालेलं आहे। त्याचबरोबर उद्या जांबूत या ठिकाणी आमचे नेते लोकनेते दौलतनाना शितोळे यांची उद्या 5 वाजता सभा आहे। त्याचबरोबर मलठण असेल, मलठणमधून ते फाकटेपासून चांडोपासून पिंपरखेड पंचतळे या ठिकाणी भव्य दिव्य अशी रॅलीचं नियोजन या ठिकाणी उद्या होणार आहे आणि 5 वाजता बरोबर जांबूतला त्या ठिकाणी सभेला दौलतनाना शितोळे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आता मला हे सांगा, दौलतनानाने जे आता विधानसभा झाली त्या विधानसभेला सुद्धा दौलतनाना शितोळे स्टार प्रचारक म्हणून त्याच्यामध्ये होते, बरोबर? तर तुमच्या या संघटनेचा जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी, त्याला फायदा होईल का? निश्चित होणार, कारण आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आदरणीय लोकनेते दौलतनाना शितोळे यांना स्टार प्रचारक करून जे काही सर्व समाजाचे जे काही घटक आहेत, त्यामध्ये रामोशी असेल, बेरड समाज असेल, या सर्व समाजाला एकत्र करून विधानसभा ज्या पद्धतीने सर्व एकत्रित लढले गेले आणि जिथला स्थानिक जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला आदरणीय लोकनेते हे दौलतनाना शितोळे स्टार प्रचारक म्हणून त्यावेळेस हे विधानसभेला त्यांनी बहुजन समाजासाठी काम केलं आणि आत्ता देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला देखील देवाभाऊंच्या आदेशानुसार लोकनेते दौलतनाना शितोळे हे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाला सहकार्याची भूमिका आणि स्टार प्रचारक म्हणून उद्या बरोबर 5 वाजता जांबूत या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। कोणकोणते उमेदवार?
या गटामध्ये भारतीय जनता पक्षाचे राजेंद्रदादा गावडे, जिल्हा परिषदेसाठी सुनीताताई, जिल्हा परिषदेसाठी राजेंद्रदादा गावडे, पंचायत समितीसाठी आमच्या या टाकळी गणामधून पंचायत समितीला सुनीताताई कळ या उमेदवार आहेत आणि कवठे गणामध्ये सांडवरताई त्या ठिकाणी उमेदवार म्हणून आहेत. म्हणजे हा तुमच्या समाजाने एक तर्फी निर्णय घेतलेला आहे का, काही झाले तर या उमेदवाराला निवडून आणायचं किंवा बहुमताने त्यांना लीड द्यायचं अशी काही रणनीती ठरलेली आहे का? वास्तविक पाहता याच्या दोन पार्श्वभूमी आहेत. पहिली गोष्ट तर हे गावडे कुटुंबक हे सातत्याने काम करत आलेलं आहे, इथं प्रत्येक जनतेला माहीत आहे. त्याचबरोबर बारकाईने तुम्ही इथून मागच्या काळ जर पाहिला तर या भारतीय जनता पक्षाने खऱ्या अर्थानं आमच्या रामोजी समाजाला न्याय दिलेला आहे, सर्वात महत्त्वाचं. त्यामुळे आम्ही इथून पाठीमागं बी या भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं रामोजी समाज खंबीरपणे उभा आहे, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. कारण या भारतीय जनता पक्षाने आम्हाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम या पक्षाने केलेलं आहे आणि दौलतनानाच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत, असा आमचा निर्धार आहे. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा. लोकनेते दौलतनाना शितोळे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लोकनेते दौलतनाना शितोळे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय मल्हार क्रांती संघटनेचा विजय असो, जय मल्हार क्रांती संघटनेचा विजय असो.